सूत्रधार. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. सूत्रधार, कथेला दिशा देणारा मार्गदर्शक. आपण नाटक किंवा पिक्चर या स्वरूपातनं बऱ्याच वेळा बघितलं असेल की एखादा व्यक्ती, समजा पिक्चरचं आपण उदाहरण घेतलं, मूव्हीचं उदाहरण घेतलं, तर त्यामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा पिक्चर चालू होतो तेव्हा सुरुवातीला तो काही सांगत असतो, म्हणजे कथानकाबद्दल, आणि हळूहळू जसं तो बोलत जातो त्यानुसार कथानक पुढे पुढे जातं. तसंच नाटकाचं देखील याच पद्धतीनं असतं की एक व्यक्ती संपूर्ण कथा सांगतो, जसं आधी एकपात्री नाटकं असायची त्यातनंच. तर यातनंच एक विचार आला मनामध्ये आणि त्यातनंच ह्या व्हिडिओची कुठे ना कुठेतरी सुरुवात मी केली आहे की खरंच नाटक, मूव्ही या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघत असतो किंवा जे क्रिएशन आहे, जे काही तयार केलेलं आहे, निर्मिती झालेली आहे, या सगळ्या गोष्टींना काही ना काहीतरी एक बॅकग्राऊंड असतं किंवा एखादी व्यक्ती असते की जी व्यक्ती हे संपूर्ण गोष्ट किंवा ही संपूर्ण व्यवस्था पार पाडत असते. त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यात असं कोण व्यक्ती असते किंवा कोण सूत्रधार असतो जेणेकरून आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असतं. हा विचार माझ्या मनात आला. तुमच्याही मनात कधी आला आहे का? तर नक्कीच मला तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं आहे की सूत्रधार हा खरं तर आपण जो काही विचार करतो किंवा आत्तापर्यंत आपल्याला जे काही शिकवलं गेलं आहे, आपण ज्या काही वातावरणात राहिलो, त्यानुसार आपलं जे काही श्रद्धास्थान असतं त्याला आपण एक सूत्रधार म्हणून चाललेलो असतो. इथे धर्म, जाती वगैरे काही येत नाही. प्रत्येक जणाची एक निष्ठा असते, प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान असतं आणि त्यानुसारच ते घ्यायचं आहे. तर ते जे काही श्रद्धास्थान आहे त्याला आपण सूत्रधार म्हणत असतो. आपण पूर्णतः सरेंडर करतो आणि त्या गोष्टी त्याच्यावर सोपवून देतो आणि त्या पद्धतीनं आपलं आयुष्य घडतं किंवा तिकडनं आपल्याला सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी मार्गदर्शन केलं जातं असं आपल्याला वाटतं. नक्कीच हे काही ही फॅक्ट आहे आणि त्याला काही नाकारता येणं शक्य नाही आहे किंवा करण्याची गरजही नाही आहे, कारण हे श्रद्धास्थान असलं देखील पाहिजे. कारण एक काहीतरी ऊर्जा सूत्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी कार्यरत ठेवत असतं आणि ते कार्यरत राहण्यासाठी एक एनर्जीची गरज असते. पण खरंच सखोल अजून जाऊन जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की खरं तर आपण देवावर म्हणा किंवा जे कोणी श्रद्धास्थान असेल त्या श्रद्धास्थानाला आपण अगदी मनापासून चिंतत असतो, मनन करत असतो, त्याची प्रार्थना करत असतो आणि त्याच्याकडनं आपण आपल्याला जे काही हवं आहे, जी एनर्जी हवी आहे, शक्ती हवी आहे, ताकद हवी, हे सगळं जे काही आपलं म्हणणं आहे ते प्रार्थनेच्या स्वरूपात आपण त्याच्याकडे मांडत असतो. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा नाही, खूपदा असं होतं की त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात कालांतराने का होईना पण त्या खऱ्या घडत असतात, खऱ्या होत असतात, ती शक्ती मिळत असते. पण खरं तर ही ऊर्जास्थानं आपल्या आयुष्यामध्ये असतातच, पण सगळ्यात मोठा ऊर्जा स्तोत्र किंवा ऊर्जास्थान जे कोणी असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला जो सूत्रधार जो कोणी असतो तो, मला असं वाटतंय माझ्या मते की तो आपण स्वतः आहोत. आपला अंतरंग आहे, आपला स्व आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये थांबा मला नक्कीच माहिती आहे की तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आले असणार आहेत, पण इथं मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला समजावून सांगते की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वयामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी डिसिजन किंवा निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. बरोबर आहे की नाही? मग त्या निर्णयानुसार आपलं आयुष्य कुठे ना कुठेतरी फ्लो होत असतं. आणि म्हणून मला वाटतं की हा जो निर्णय हा शब्द आहे हा अगदी खूप प्रगल्भ आहे आणि जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वयानुसार ज्या काही गोष्टी घडतात त्या प्रत्येक वयामध्ये घेतलेले हे निर्णय जे आहेत ते आपल्याला बऱ्याचदा वाटतं की नाही, आधी मी असं केलं, माझं करिअर असं झालं, मी या शाळेत ॲडमिशन घेतलं, मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, पहिल्यांदा तर आई बाबा म्हणाले म्हणून घेतलं, नंतर फ्रेंड्स म्हणाले म्हणून घेतलं, नंतर कोणाचा तरी सल्ला घेतला आणि त्यांची सल्ला मसलत केल्यानंतर मी इकडे अप्लाय केलं, मग मला तिकडे जॉब मिळाला किंवा फलाना ढिमकाना हा बिझनेस तो बिझनेस. म्हणजे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी करण्यामागं आयदर क्रेडिट म्हणजे पॉझिटिव्ह क्रेडिट किंवा मग लेबल आपण लावत असतो की त्या व्यक्तीमुळं मी ही गोष्ट केली किंवा या व्यक्तीमुळं ही गोष्ट मी केली. मग ती चांगली झाली तर उत्तम आहे, ते क्रेडिट संपूर्ण त्या व्यक्तीला आपण देऊ शकतो किंवा देतोही आणि त्या बाबतीत काहीही हरकत नाही आहे. पण जेव्हा ती गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा नकळतपणे आपण त्या व्यक्तीला लेबल लावायला लागतो, म्हणजेच आपण त्या व्यक्तीला नाव ठेवायला लागतो किंवा कुठे ना कुठेतरी आपण दोष द्यायला लागतो. आणि त्याच ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की
आयुष्याचा कोणताही क्षण असू देत, अगदी लहान बाळापासनं जन्माला आल्यापासनं पहिल्यांदा भूक लागते, तेव्हा भूक लागली हे सांगण्यासाठी सुद्धा त्याला रडावंसं लागतं किंवा रडावं लागतं आणि त्यानंतर आई त्याला ते दूध देते. सो त्या ठिकाणी देखील पहिला निर्णय जो बाळाचा असतो तो दूध मागण्याचा असतो, जी त्याची भूक भागणार असते ते दूध पिऊन. त्यामुळे अगदी जन्मल्यापासून प्रत्येक क्षणामध्ये जो काही निर्णय आपण घेत असतो तो आपला स्वतःचा असो. भले आपण तो कोणाच्या तरी पिअर प्रेशरमध्ये येऊन घेतोय किंवा कोणाच्या तरी सपोर्टमध्ये येतोय, कोणाच्या तरी गायडन्समध्ये, मार्गदर्शनामध्ये घेतोय, पण शेवटी हो किंवा नाही ही संपूर्णता जी संकल्पना आहे किंवा हे संपूर्ण उत्तर जे आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी मी होकार दिला किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी मी नकार दिला, हा होकार किंवा नकार हा अंतिमतः आपला स्वतःचा असतो. आणि जेव्हा आपण हा होकार एखाद्या गोष्टीला देतो आणि ती गोष्ट त्या पद्धतीने चांगलं घडते, तेव्हा नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीचं भरभरून कौतुक करतो किंवा त्याच्याशी असणारे रिलेशनशिप आपले लाईफ टाईम खूप उत्तम राहतात. कारण त्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी सपोर्ट केलेला असतो असं आपल्याला वाटत असतं. पण त्या क्षणातही निर्णय हा आपला असतो. आणि जेव्हा एखादी नकारात्मक गोष्ट घडते आणि समोरच्या व्यक्तीच्या सजेशननुसार आपण ती गोष्ट केलेली असते, समोरची व्यक्ती फक्त सजेस्ट करू शकते, सांगू शकते, ती आपल्या आयुष्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा हा एक मुद्दा इतका सखोल आहे, म्हणजे सूत्रधार या विषयातनं निघालेला मुद्दा थोडासा आता इथे आपण चर्चात्मक दृष्टीने मांडत आहोत म्हणून हे लक्षात येतं की बऱ्याचदा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट हीलच झालेली नसते की एखादा निर्णय मी माझ्या आयुष्यात माझ्या स्वतःच्या मताने घेतला. आणि जोपर्यंत आपण स्वतःच्या मताने निर्णय घेत नाही तोपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला हेच वाटत राहतं की आपण इतरांच्या म्हणण्याप्रमाणे आयुष्य जगत आहोत. त्यामुळे आत एक आणि बाहेर एक अशा दोन द्वंद्व परिस्थिती आपण फेस करत असतो आणि त्या द्वंद्वामध्येच जगत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अगदी लहान मुलांना देखील मला सांगायची की बंड पुकारायचा नाही आहे. पण एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटते की वाईट आहे किंवा चांगली आहे की वाईट आहे हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला नक्कीच आपल्या पालकांचं कुठे ना कुठेतरी मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. पण तरीही मला पालकांना हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक मुलाला त्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण त्याला दरवेळेला म्हणतो की नाही, मी सांगेन तसं करायचं, मी म्हणते ना माझं आहे, हा जो मीपणा आहे प्रत्येक गोष्टीतला, अगदी छोट्या छोट्या निर्णयांपासून मोठ्या मोठ्या निर्णयांपर्यंत जे थोपवलं जातं प्रत्येक गोष्टींमध्ये, ते पहिल्यांदा कट करणं गरजेचं आहे. कारण हे जे डिसिजन इथून सुरुवात झाली आहे, हे प्रत्येक डिसिजन किंवा प्रत्येक वाक्य हेच कुठं ना कुठेतरी प्रत्येकाच्या लाईफमध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इतक्या विचित्ररित्या ग्रहण केलं जातं आणि त्याचेच परिणाम नंतर मग दिसायला लागतात. जे आता सध्याच्या काळात म्हटलं जातं त्याचा एक कदाचित पार्ट ते असू शकतात की डिप्रेशन का आहे. कारण मनातनं काहीतरी इच्छा वेगळी होती आणि बाहेर काहीतरी वेगळं घडतंय. पण या ठिकाणीही त्या प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचं आहे, जेव्हा मानसिकदृष्ट्या आपण खालावतोय त्या ठिकाणी इतरांना दोष रोपण करणं अतिशय सोपं आहे किंवा तेच केलं जातं. पण खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपला निर्णय आपण स्वतः घेत असतो, हे खरंच फॅक्ट आहे आणि त्याला कोणीही टाळू शकत नाही, हे सत्य आहे. त्यामुळे कोणाच्याही पिअर प्रेशरमध्ये येऊन मी निर्णय घेतला आहे किंवा कोणीतरी मला सजेस्ट केले म्हणून घेतला आहे, हे आजपासून बंद झालं पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्याचा सूत्रधार आहोत. आपण स्वतः आपल्या आयुष्याचा निर्णय घेत असतो प्रत्येक क्षणामध्ये. त्यामुळे इथून पुढं आपल्या आयुष्याची जबाबदारी आपली ही स्वतःची आहे. प्रत्येक क्षणामध्ये चांगल्या वाईट गोष्टी, असं नाही आहे की प्रत्येक निर्णय हा बरोबरच ठरेल. निर्णय चुकतात, अगदी स्वाभाविकपणे निर्णय चुकतात. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे यश आहे तर ते अपयश आहेच, नाण्याला दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी न हिरमुसता पुन्हा उभं राहणं आणि पुन्हा आयुष्य जगणं, असं कोणाचं लाईफ आत्तापर्यंत झालं आहे का की ज्याच्या आयुष्यामध्ये कधीही अपयश आलं नाही. आपलं आयुष्य जसं जसं निर्माण होतं आहे किंवा आपण जसं जसं जन्माला येतो तेव्हापासून चालेपर्यंतच आपण इतका सारा स्ट्रगल हा शब्द नाही वापरला पाहिजे, पण इतक्या साऱ्या गोष्टी शिकताना आपण इतक्या वेळा धडपडत असतो, इतक्या वेळेला बऱ्याचशा गोष्टींना आपण फेस करत असतो. तर ते शिकण्याची फेज या पद्धतीने जर आपण घेतलं, स्ट्रगल हे न घेता, तर नक्कीच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचे सूत्रधार आहात हा मुद्दा अधोरेखित करून ठेवा, अंडरलाईन करून ठेवा. आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये मला माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या निर्णयांनी जगायचं आहे, किंवा त्या प्रत्येक गोष्टीसाठी घेतला जाणारा निर्णय हा मी स्वतः हो किंवा नाही म्हटलं म्हणून माझ्या आयुष्यात ती गोष्ट घडलेली आहे, हे पहिल्यांदा कुठं ना कुठेतरी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, मान्य करणं गरजेचं आहे. इतरांवरती सोडून देणं अतिशय सोपं आहे, पण स्वतःच्या गोष्टींची, चांगल्या वाईट गोष्टींची जबाबदारी घेणं हे फार अवघड असतं. प्रत्येकजण ह्या फेजमधनं जातं. पण जेव्हा ह्या सूत्रधार या गोष्टीविषयी मी जेव्हा विचार केला, जेव्हा त्याच्यावरती चिंतन केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. निर्णय हा आयुष्यातला खूप खूप मोठा मुद्दा आहे, किंवा अतिशय लहान मुद्दा असंही म्हणू शकतो. पण लहान म्हणता येण्यासारखं नाहीच आहे. कारण डोळसपणे विचार केला तर अगदी आत्ता मला श्वास घ्यायचा आहे मध्ये की नाही घ्यायचा आहे, मला तहान लागली, पाणी प्यायचं की नाही प्यायचं, हे प्रत्येक गोष्ट आपण ठरवत असतो. आपल्या लक्षात येऊ नाहीतर नाही येऊ, कारण कॉन्शियस माइंडनी, आपण जे जागृत मन आहे त्या मनानुसार बऱ्याचशा गोष्टी ऑटो पायलट मोडवरती चाललेल्या असतात. आणि सवय होते म्हणून सकाळी उठतो, ब्रश करतो, आंघोळ करतो, हे ऑटो पायलट मोडवरती चाललं आहे. कारण आपल्या मनाला, शरीराला याची सवय झाली, आपल्या बुद्धीला याची सवय झालेली आहे. पण आता ही सवय, ही एक गोष्ट, हे एक वाक्य की माझ्या आयुष्याचा किंवा माझ्या कथानकाचा सूत्रधार मी स्वतः आहे आणि माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे. हे जर आपण एकदा आपल्या मनाशी, आपल्या बुद्धीशी पक्क केलं ना, तर आयुष्यात जे काही छोटे छोटे वेदना आहेत, त्रास आहेत, कुठे ना कुठेतरी या सगळ्यातनं जी निर्माण होणारी, काय म्हणतो आपण की त्रासदायक गोष्टी ज्या काही आहेत किंवा ज्याचा आपल्याला स्ट्रेस येतो, त्या सगळ्या गोष्टींची कुठे ना कुठेतरी मुळंपाळं इथे जोडलेली आहेत. एकदा विचार करा यावरती की खरंच कुठे ना कुठेतरी बरीचशी, म्हणजे आत्ता बघायला गेलं तर बरीचशा प्रमाणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा प्रत्येकाचा एक प्रकारचा इश्यू आहे की माझ्या आयुष्याची निर्णय म्हणा किंवा जबाबदारी माझी स्वतःची नाही आहे. इतर जण माझ्यासाठी निर्णय घेतात, इतर जण तुमच्यासाठी निर्णय घेत नाहीत. कदाचित ते निर्णय घेतात, पण त्यांना हो की नाही म्हणणं किंवा ते फॉलो करणं हे संपूर्णतः तुम्ही स्वतः निर्णय घेऊन ठरवत असता, आणि हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला नाही म्हणण्याची तिथे एक क्षण मिळतो, एक श्वास मिळतो, तिथे तुम्ही नाही म्हणू शकता एखाद्या गोष्टीला. पण कदाचित आपली हिंमत नसते त्या गोष्टीला नाही म्हणण्याची, किंवा जबाबदारी नसते, किंवा आपल्याला ते लक्षातच येत नाही. त्यामुळं आपण फक्त गोष्टी फॉलो करतो. त्यामुळे इथून पुढे अगदी अंधाधुंद होऊन गोष्टी फॉलो करण्यापेक्षा डोळसपणे गोष्टींकडे बघायला शिका की खरंच जर मला आत्ता उठून असं वाटतं की एक ग्लास पाणी प्यावं, तर कोणीतरी मला आणून देईल, त्यानंतर मी ती पेईन, आणि मग माझं मन शांत होईल, किंवा मग मला जी काही तहान लागली ती शांत होईल. हे सगळं करण्यापेक्षा उठून पटकन एक ग्लास घेऊन आपण ते पाणी पिऊ शकत नाही का? कशासाठी प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहायचं आहे? हे समजणं फार गरजेचं आहे की आत्ता मला जे वाटतंय ना, ते जर मी पूर्ण स्वतः करू शकते तर ते मी करणं गरजेचं आहे. अशा किती साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात की ज्या अपुऱ्या राहिल्यात. तुमच्या अशा काही गोष्टी अपुऱ्या राहिल्यात का? तर नक्कीच हा संपूर्ण व्हिडिओ बघा. यातनं बऱ्याचशा गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच याच्या पुढच्या अजून काही गोष्टी तुम्हाला मला विचाराव्याशा वाटत असतील किंवा ऐकाव्याशा वाटत असतील, किंवा तुमचे तसे काही तशा पद्धतीचे काही प्रश्न असतील, तर नक्कीच मला इंस्टाग्रामला DM करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही, तुम्हाला स्वतःला काही सांगायचं असेल या व्हिडिओबद्दल, ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आवडत असेल तर, इतरांपर्यंत हा पोचावासा वाटत असेल तर नक्कीच तो इतरांपर्यंत पोचवा. आपल्या चॅनेलला ब्लिस ऑफ माइंड विथ आरती याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे बेलचं बटन आहे त्यावरती क्लिक करा. त्यामुळे जेव्हा जेव्हा व्हिडिओज नवीन नवीन येत राहतील त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील. सो खूप खूप धन्यवाद. तुमचा दिवस आनंदाचा जावो.